कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत औषधी पानाची रेसिपी। हे जे आता थंडीचा ऋतू सुरू झालेला आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला लगेच सगळ्यांमध्ये वाढलेला आहे। तर अशा वेळेला हे जे औषधी पान आहे हे आपला खोकला किंवा कफ त्याचबरोबर सर्दी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे। यासाठी आपण 2 पानं घेतलेली आहे, विड्याची पानं, त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण लवंग वापरणार आहोत आणि लवंगीचाही फक्त वरचा भागाचा आपण वापर करणार आहोत। त्यानंतर आपण वापरणार आहोत ओवा। ओवा आपण जवळजवळ अर्धा टीस्पून घेऊ शकतो। त्याला ओव्याला थोडा तिखटपणा असतो, लवंगीला ही तिखटपणा असतो, तो कमी करण्यासाठी आपण वापरणार आहोत मध। मध हे जे आहे तसंही औषधिकच असतं आणि ओवा आणि लवंग हे दोन्ही तिखट असतं, त्यामुळे त्याच्याबरोबर मध वापरल्याने हे पान खायला पण स्वादिष्ट लागतं आणि औषधिकसुद्धा ते आहेच। मधाचा वापर आपण जवळजवळ 1 टीस्पून करणार आहोत आणि ज्यांना गोड जास्त आवडतं ते थोडं जास्तही मध घालू शकतात। तर अशा या फक्त 4 इन्ग्रेडियंट्सनी आपण टेस्टी त्याचबरोबर पौष्टिक आणि तब्येतीसाठी उत्तम असं हे विड्याचं पान, औषधिक विड्याचं पान तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपण देठाचा भाग, खालचा भाग पानांचा काढून घेणार आहोत आणि मग त्यावर सर्वप्रथम ओवा घालून घेतला। त्यानंतर लवंगीचा वरचा भाग जसं मी सांगितलं ते जवळजवळ 3 ते 4 लवंगीचा वरचा भाग आपण प्रत्येक पानात घालून घेतला आणि त्यानंतर आपण मध घालून घेतलं आणि आपलं पान, औषधिक पान झालं तयार। तर सर्दी आणि खोकल्यावर हा असा घरगुती उत्तम उपाय आहे। सारखे औषधं घेण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही घरगुती उपाय करून आपली तब्येत चांगली आणि सुदृढ ठेवू शकता। आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।